श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 28 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी रक्षाबंधन हा सण आलेला आहे. हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा हा सण. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम आणि आपुलकीचं सण. या सणाचा धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ देखील बहिणीचे रक्षण करण्याचं वचन देत असतो. मग या रक्षाबंधनाच्या दिवशीच भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वीचे रक्षण केले होते आणि बळीने विष्णूला आपले रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली होती. त्यानंतर लक्ष्मी देवीने देखील बळीला राखी बांधली आणि आपले रक्षण करण्याचे वचन त्याच्याकडून करून घेतले. म्हणून रक्षाबंधन हा दिवस धार्मिकदृष्ट्या देखील खूप असा महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. रक्षाबंधनाबरोबरच आपण काही नियम देखील पाळायचे आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते किंवा जिथे कुठे भाऊ असेल त्या ठिकाणी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असते. मग तेव्हा तिने तिच्या आईच्या घरून किंवा भावाच्या घरून या वस्तू तिला आणायच्या नाहीत. बऱ्याच महिलांना हे माहीत नसते, त्यामुळे त्यांच्या पतीवर किंवा घरात दरिद्रता येते, तसेच संकट येऊ शकतं. म्हणून चुकून देखील रक्षाबंधनच्या दिवशी आईच्या घरून या वस्तू आपल्याला आणायच्या नाहीत. तसेच या दिवशी भावाला कोणत्या कलरची राखी बांधायची आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा भद्राकाळ देखील असतो राखी पौर्णिमेच्या दिवशी. मग या दिवशी भद्राकाळ आहे का? आणि भद्राकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो. भद्राकाळामध्ये जे काही कार्य केलं जातं त्याचा नाश होतो. म्हणून या दिवशी आपल्याला भद्राकाळात चुकूनही आपल्या भावाच्या हातावरती राखी बांधावयाची नाही. आता भद्राकाळ हा यावर्षी आहे का, याचं सर्व आपण पाहणार आहोत. आता रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते, उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ देखील तिच्याबरोबर कायम राहण्याचं वचन देत असतो. मग दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असतो. काही तास तो असतो आणि तो म्हणजे ते तास अशुभ मानले जाते. पण भद्राकाळाचे म्हणजे का अशुभ मानले जाते, तर या भद्राकाळामध्ये कधीही आपल्याला भावाला राखी बांधावयाची नसते. या पाठीमागेचं कारण काय आहे, तर लंकेचा राजा रावणाने भद्राकाळामध्ये आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली होती आणि एका वर्षाच्या आतच त्याचा नाश झाला होता. तसेच याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्राकाळामध्ये कोणतंही शुभ कार्य किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमी अशुभच राहील. त्यामुळे भद्राकाळामध्ये चुकूनही रक्षाबंधनाच्या दिवशी जर भद्राकाळ असेल तर चुकूनही आपल्याला भावाच्या मनगटावर राखी बांधावयाची नाही. राखी पौर्णिमेच्या दिवशी आपण जे स्नान करत असतो त्या स्नानामध्ये गंगाजल टाकायचं आहे, नवीन कपडे घालायचे आहे, कारण हा सण खूप असा पवित्र आणि शुभ आहे. या प्रसंगी शुभ प्रसंगी आपल्याला नवीन कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील पूजा करायची आहे. सर्व देवांची पूजा करून त्यांना हळदी कुंकू अक्षता व्हायचं आहे, मिठाई द्यायची आहे. तसेच आपल्याला देवघरातील गणपती बाप्पा, बाळकृष्ण तसेच तुमचं इष्टदैवत जे असेल त्यांना तुम्हाला राखी बांधायची आहे. तसेच तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. आता आपण ज्यावेळेस रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओवाळतो त्यावेळेस त्याला कुंकू लावून अक्षता लावायची आहे. आता ज्यावेळेस आपण भावाला ओवाळण्यासाठी म्हणजेच औक्षण करण्यासाठी ज्यावेळेस आपण दिवा घेतो तो चुकूनही आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा नाही, तर त्यासाठी आपल्याला तेलाचा दिवाच वापरायचा आहे. तेलाच्या दिव्यानेच आपल्याला औक्षण करायचं आहे आपल्या भावासाठी. मग हा तुपाचा दिवा तुम्ही पूजेला वापरू शकता, परंतु हा दिवा आपण भावाला ओवाळण्यासाठी किंवा ज्यावेळेस आपले वाढदिवस असतात मुलांचे वगैरे तर त्यावेळेस देखील तुपाच्या दिव्याने ओवाळू नये. तर हा तुपाचा दिवा केवळ देवाला समर्पित आहे. त्यामुळे भावाला राखी बांधण्यापूर्वी तुम्ही म्हणजे राखी बांधायच्या अगोदर तुम्ही तुपाचा दिवा लावू नका, तर तेलाचा दिवाच लावा आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला, कृष्णाला, बाळकृष्णाला किंवा तुमचे जे इष्टदैवत असेल स्वामी समर्थ यांना तुम्ही राखी बांधू शकता. देवघरात एक राखी तुम्ही अर्पण करून नंतर तुम्ही त्याच दिवशी जर मारुतीच्या मंदिरात जाऊन देखील एखादी राखी तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला
ज्यावेळेस आपण भावाला राखी बांधत असतो तर भावाचे तोंड हे पूर्वेकडे असायला पाहिजे आणि आपले तोंड हे पश्चिमेकडे असायला पाहिजे. यावर्षी भद्राचं सावट नसणार आहे, त्यामुळे भद्रा काळ जो आहे तो रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीच झालेला असणार आहे आणि रक्षाबंधन हे 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी साजरा केला जाणार आहे. आता सूर्योदयापूर्वीच भद्रा जो आहे तो संपत असल्याने दिवसभरात आपल्याला राखी बांधता येईल, परंतु किंवा जर राहुकाळ आपल्याला वगळायचा आहे आणि त्या राहुकाळ वगळता आपल्याला ती राखी बांधावयाची आहे. आता ज्यावेळेस आपण राखी बांधतो त्यावेळेस आपल्याला छानपैकी पाट ठेवायचा आहे, रांगोळी काढायची आहे. तसेच जे काही आपण ताट घेणार आहे ओवाळायला ते ताट प्लॅस्टिकचे असू नये, ते स्टीलचे असावे किंवा पितळचं असेल, तांब्याचं असेल तरी चालतं, परंतु प्लॅस्टिकचे ताट आपण ओवाळण्यासाठी घ्यायचं नाही, कारण त्यातून निगेटिव्हिटी बाहेर पडते. त्यामुळे शक्यतो तुमच्याकडे पितळचं किंवा तांब्याचं ताट नसेल तर तुम्ही साधं आपलं स्टीलचं ताट देखील वापरू शकता. त्यामध्ये अक्षदा असावं, कुंकू असावं, तसंच त्या खाण्यासाठी गोडधोड काहीतरी पेढा वगैरे बर्फी असावी त्याच्यामध्ये आणि निरंजन देखील त्यामध्ये असावं. आता ज्यावेळेस आपण ऑक्शन करत असतो त्यावेळेस एखादं सोन्याचा दागिना असला तर ठीकच आहे, सुपारी असेल तरी देखील ठीकच आहे. तुम्ही सोन्याचा दागिना असेल तरी काढून ठेवा, एखादी अंगठी वगैरे असेल किंवा नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता. आता ती सुपारी किंवा सोन्याचा दागिना ही व्यक्तीच्या चेहऱ्यावरती फिरवायचा आहे आपल्या प्रथम आणि व्यक्तीच्या म्हणजे उजव्या हातापासून ते आपल्याला स्पर्श करायचा आहे. उजव्या हाताच्या खांद्यावर, नंतर डोक्यावर, नंतर डाव्या हाताच्या खांद्यावर, अशा पद्धतीने आपल्याला 3 वेळा ते स्पर्श करायचा आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण अंगठी किंवा सुपारी ही ती घेऊन डाव्या खांद्यापर्यंत, तसेच विरुद्ध दिशेकडून आरती करताना उजव्या खांद्यावरती यावे, असे 3 वेळा आपल्याला ते करावे. तसेच त्यावेळी ताटासोबतच ती अंगठी किंवा त्या सुपारीचा स्पर्श देखील करायचा आहे. त्यानंतर ओवाळून घ्यायचं आहे. आता 3 किंवा 5 वेळा तुम्ही ओवाळू शकता. त्यानंतर तुम्हाला काही मिठाई किंवा गोडधोड काही आणलेलं असेल तर ते तुम्ही, किंवा नसेल काही तर तुम्ही साखर देखील घेऊ शकता. आपल्याला गोडधोडाने त्याला ते भरवायचं आहे. त्यानंतर आपण जी राखी आणलेली आहे ती आपल्याला हातावरती बांधावायची आहे. आता ऑक्शनचं ताट आपल्याला खाली ठेवत असताना त्या खाली थोडंसं आपल्याला अक्षदा किंवा तुमच्याकडे जर एक्स्ट्रा पाट असेल तर त्या पाटावर तुम्ही जमिनीवर ते ताट ठेवू नका, त्या पाटावरती तुम्हाला ते ताट ठेवायचं आहे. आता औक्षण करताना म्हणजे राखी बांधताना आपण काय करायचं आहे की भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याला उत्तम आरोग्य दे असं समर्थांपाशी प्रार्थना करायची आहे. राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यायचे आहे. तसेच भावाने हे तुझं मी कायम रक्षण करील असं देखील वचन द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस पूर्ण आपलं राखीचं म्हणजे राखी बांधल्यानंतर भावाकडून आपल्याला म्हणजेच मुलींना गिफ्ट वगैरे मिळतं. मग जी काही भेटवस्तू आणलेली आहे ती द्यायची आहे, बहिणीला ती भेटवस्तू द्यायची आहे. तसेच शुक्रवारी सकाळचा मुख्य मुहूर्त काय आहे रक्षाबंधनाचा, तो सकाळी 6:23 ते सकाळीच 9:48 असणार आहे. म्हणजेच 6:23 ते सकाळी 9:48 असणार आहे. त्यानंतर अभिजित मुहूर्त जो आहे तो दुपारी 12:14 ते दुपारी 1:05 आहे. तर ही वेळ या वेळेमध्ये आपण राखी, या शुभ मुहूर्तावर आपण राखी बांधू शकता. यानंतरची जी वेळ असते ती अशुभ वेळ आहे असं नाही. आता राहुकाळ देखील सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 हा कालावधी आहे. त्यामुळे या कालावधीत भावाला राखी बांधायचं टाळावं. या काळात चुकूनही तुम्ही भावाला राखी बांधू नका. राहुकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य करायचे नसतात. अशा परिस्थितीमध्ये या 1.5 तासामध्ये तुम्ही भावाला राखी बांधायची नाही. राहुकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आणि राहुकाळामध्ये केलेले शुभ कार्य किंवा इतर कोणतेही काम त्यामध्ये यश मिळत नाही. त्यामुळे या अडचणी येतात आणि रक्षाबंधन हा सण अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे राहुकाळात या 1.5 तासाच्या काळात आपल्याला हे नियम पाळायचे आहे. रक्षाबंधन तुम्ही राहुकाळानंतर देखील साजरी करू शकता. या रक्षाबंधनच्या दिवशी भावाला काळी राखी चुकून देखील बांधू नका, ते अशुभ मानलं जातं. म्हणून भावाच्या मनगटावरती तुम्ही लाल रंगाची राखी जी आहे ती बांधायची आहे.
शास्त्रानुसार आणि वेदानुसार पुराणानुसार असं म्हटलं जातं की बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही किंवा भाऊ बहिणीच्या घरी जातो तर त्या बहिणीला दोष दिला जातो, म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे. मग भाऊ कोठेही असला तरी देखील बहिणीने आवर्जून त्या ठिकाणी जाऊन, भाऊ हा तुमच्या सोबत नसेल, परदेशात राहत असेल तर काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर भावाच्या नावाने रक्षाबंधनची थाली, राखी, मिठाई, अक्षता घेऊन तुम्ही गणपतीला भाऊ मानावा, गणपतीच्या कपाळावर टिलक लावावा, त्यानंतर तुमच्या भावाची राखी जी काय आहे ती गणपतीला अर्पण करावी. त्यामुळे देखील राखी ही भावाच्या मनगटापर्यंत आपोआप पोहोचत असते. अशी राखी हृदयामध्ये बांधलेल्या, खऱ्या भक्तीने बांधलेले स्वतः देवाच्या बरोबरीचे नाते बनते. आणि आता या रक्षाबंधनाच्या दिवशी अशा वेळी कोणत्या 3 वस्तू ज्या आहेत त्या महिलांनी चुकूनही माहेराहून आणायच्या नाहीत किंवा आपल्या भावाकडून आणायच्या नाहीत. त्यापैकी पहिली वस्तू म्हणजे झाडू. तर आता झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करत असते. जेव्हा मुलगी माहेराहून सासरी जात असते तेव्हा चुकूनही तिला झाडू देऊ नका किंवा झाडूची खरेदी करून देऊ नका किंवा आपल्या घरातील झाडू देखील एखादा असेल तर तो देखील देऊ नका. असं मानलं जातं की मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. मग त्यामुळे मुलीचा संसार कधीही सुखी होत नाही, मग तिचे जीवन हे दुःखाने भरलेले जाते. आणि म्हणून चुकून देखील तुम्हाला इथे झाडू जो आहे तो त्या मुलीला द्यायचा नाही. स्त्रियांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की चुकूनही आपल्या माहेराहून झाडू घेऊन यायचा नाही. आता माहेरच्या घरातील लक्ष्मी देखील घरातून निघून जात असते, त्यामुळे आपल्याला ही गोष्ट आवर्जून टाळायची आहे. दरिद्रता ही घरामध्ये वास करत असते. त्यानंतरची वस्तू म्हणजे टोकदार वस्तू. मग त्या वस्तूमध्ये तुम्हाला सुरी असेल, चाकू असेल, ब्लेड असेल किंवा कात्री असेल, यासारख्या कोणत्याही टोकदार किंवा धारदार वस्तू ज्या आहेत त्या महिलांनी चुकूनही माहेराहून आपल्या सासरी आणायच्या आहे. मुलगी सासरी जाताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत घेऊन गेली तर मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यामध्ये गोडवा येण्याऐवजी कटुता येते. आणि त्यामुळे तुम्हाला या गोष्टी देणे देखील आवर्जून टाळायचे आहे. जेव्हा भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देतो त्यामध्ये सुद्धा अशा टोकदार वस्तू द्यायच्या नाहीत. त्यानंतरची पुढची वस्तू आहे ते म्हणजे लोणचं. आता असं मानलं जातं की मुलीला सासरी पाठवताना कधीही लोणचं देऊ नये, यामुळे तिच्या आयुष्यातील नकारात्मकता परिणाम होतो, नातेसंबंध बिघडू शकतात. लोणच्याची चव ही आंबट असल्याने ती भेट दिल्याने योग्य राहत नाही, त्यामुळे नात्यामध्ये अडचणी निर्माण होतात. नवरा बायकोमध्ये अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे चुकून देखील आपल्याला लोणचं जे आहे ते आपल्या आईकडून आणायचं नाही, कारण लोणच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिठाचं प्रमाण असतं. लोणचं जर आपण आईकडून आमच्या घरामध्ये दरिद्रता येते, लक्ष्मीसुद्धा घर सोडून जाते. त्यासाठी आपल्या आईकडून चुकूनही लोणच्याची भरणी आपण आणायची नाही. रक्षाबंधनच्या दिवशी नाही मिळाली तरी कोणत्याही दिवशी हा नियम तुम्ही पाळू शकता. कोणत्याही दिवशी तुम्ही लोणच्याची भरणी ही माहेराहून आणू नका. त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे चाळणी. मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये. असे म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करत असते, त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो, ज्यामध्ये चाळणी देखील असते. मात्र चाळणी देखील ही योग्य मानलं जात नाही. सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळण दिल्याने जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. असं मानलं जातं की त्याचबरोबर पांढरी साडी किंवा पांढऱ्या रंगाची चप्पल यासारख्या वस्तू देखील भेट देऊ नयेत. स्त्रियांनी सुद्धा या गोष्टींकडे अवश्य काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आणि याचे काय होतं की वाईट परिणाम होतात. आपल्याला वाटतं की काय होईल, परंतु याचे हळूहळू वाईट परिणाम दिसून येतात. त्यामुळे ज्या स्त्रिया आहेत त्यांनी ज्या माहेरी जाणार आहेत, माहेरी गेल्यानंतर गोडाचा स्वयंपाक हा केला जातो. तर रक्षाबंधनाच्या दिवशी लसूण आणि कांदा न घालता अन्न शिजव, कारण यावेळी देखील देवी देवता जे आहे, देवी शक्ती जी आहे ती स्वतः पृथ्वी तलावर येत असते आणि तो त्यांच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. मग त्यांना अन्न आपण देत असतो. अशा परिस्थितीमध्ये त्या दिवशी देखील भावाच्या शरीरामध्ये देव वास करत असतो. असं म्हणलं जातं की आपण या दिवशी लसूण, कांदा, मांस, दारू, सिगारेट, गुटखा यांसारख्या वस्तू ज्या काय आहेत त्या या दिवशी आपल्याला वर्ज्य करायच्या आहे. गोडधोड बनवून केशर टाकून थोडंसं छानपैकी गोडधोड बनवायचं आहे. आणि मग बहीण किंवा भाव किंवा घरातील सर्व व्यक्ती तुम्ही ते अन्न प्राशन करू शकता. त्यामुळं मांस वगैरे या दिवशी शिजवू नये. गोडाधोडाचं आपल्याला अन्न घरामध्ये तयार करायचं, त्यामुळे नात्यामध्ये देखील गोडवा निर्माण होतो. अशा पद्धतीने आपल्याला राखी पौर्णिमा हा सण अतिशय पवित्र आणि बहीण भावाच्या नात्यातला एक गोडवा निर्माण करण्याचा
बहीण भावाच्या नात्यातील गोडवा निर्माण करण्याचा सण आहे. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब देखील करा. हॅपी रक्षाबंधन. श्री स्वामी समर्थ.